की अच्छा, जेव्हा हां. मी चंद्रलेखाची नाटकं करायचो तेव्हा बोरकर मेकअपला असायचे. त्या माणसाचं बोट जेव्हा असं असं लागायचं ना, त्या बोटातली जादू कळायची. हो. पण तो तुम्ही तेवढे सेन्सिटिव्ह पाहिजे. तुम्हाला कोणीतरी थापणारा असतो तसं नाही. त्यांनी केल्यानंतर मी जेव्हा माझा मेकअप बघायचो आणि मग मी त्या दिवशीचा प्रयोग काय करायचो ना, तो मला वाटायचं काय आपल्यामध्ये आज आहे, की मी असं तर माझ्या नंतर लक्षात आलं, की बोरकर आज मेकअप करायला आहेत. आता बोरकर काय आहे बिचारे येऊन आहे ते पण त्यांचं नाव होतं आणि खरंच त्यांच्या हातात जादू होती. ते इथे सगळं ठेवून ते जे काही हां, हां, शेड हां. द्यायचे हां. चेहऱ्याला, तो आरशात बघितल्यानंतर तुम्हाला हरवणं. हे सगळं ना तुमच्याकडे सेन्सिबल माइंड पाहिजे, येस. की मला इस्त्री केलेले कपडे नसले म्हणून त्याच्यावर चिडणारे मी बघितले आणि मी माझ्या कपड्याने इस्त्री करून कपडे घातलेले आहेत. कोणाला बोलून नाही त्याच्यावर 100 कपड्यांना इस्त्री करायची. बिचारा थकला तो. त्यांना खाणं नाही, पिणं नाही, त्यांना ₹25 नाईट, ₹50 नाईट. हां. या नाईटमध्ये त्याने सगळं काम करावं तुमचं आणि तुम्ही घेणार घसघशीत नाईट आणि तरी रडणार, तरी चिडणार. तू म्युझिकचा क्यू बरोबर नाही दिलास, तो लाईट्स बरोबर नाही आला. तू समोरच्या नटाला बोलतात ते चौथ्या अंकाला हां. नटाला ते ऐकून घ्यावं लागतं बऱ्याचशा बरोबर आहे ना. अच्छा. हां. तुला माझा पंच कशाला खाल्लास? तुला कळत नाही का? काय कुठे लक्ष असतं तू काम करायला येतोस का मस्करी करा? अरे तो बिचारा तुमच्या दबावाखाली किती काम करेल? इथे कोणाच्या दबावाखाली काम करायला आला की ते कॅरेक्टर करायला आलाय. तर या सगळ्याच्या पलीकडचं वातावरण तिकडे असतं. प्रत्येकजण मी सीनियर आहे. मला प्रत्येकाने आल्याबरोबर उठलं उभं राहायला पाहिजे. या सगळ्या फालतू गोष्टीतून बाहेर पडा आणि जरा कामाकडे लक्ष द्या, असं माझं म्हणणं आहे. आणि ते सगळ्यांनाच आहे. नॉट नवीन येणाऱ्यांना आहे आणि सीनियरना सुद्धा आहे, की येणाऱ्या बरोबरच्या कलाकारांना तुम्ही तेवढाच रिस्पेक्ट द्या. पण आपलं क्षेत्र अनावश्यक गोष्टीमध्ये जास्त रमल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर आहे. अगदी कारण लोकांची एकदा तुम्हाला साथ मिळाली, हां. लोकांमध्ये तुम्ही प्रिय झालात, हां. का तुम्हाला तर तुम्ही जमीन सोडताच. 2-4 फूट वरती उडूनच चालत राहता. तर त्याच्यामुळे होतं काय, की आपला चूक झाली हं. तरी कळत नाही त्यांना. ते आपल्या मस्तीत जगतात आणि हे चुकीचं आहे. एवढं मी अगदी ठामपणे सांगतो, की नका प्रेमात राहू स्वतःच्या. जरा आजूबाजूच्यातून कुठलं तरी एक कॅरेक्टर लोकांसमोर द्या. तुमच्यातून दिसू द्या. तुमच्यामध्ये अरे कारण नट होणं ही एक फार मोठी प्रक्रिया आहे. फार मोठा प्रवास आहे. सहजासहजी नट होत नाहीत. नाही. हां. तो स्वतःला घडवत जात असतो. अनेक जण त्याच्यावरती ते काय घण घालत असतात. त्याला हिऱ्याला पैलू पाडणं तसं पाडत असतात. प्रत्येक डायरेक्टरची एक वेगळी स्टाईल आहे. प्रत्येक डायरेक्टर त्याच्या परसेप्शनने करत असतो. त्याला समजून घेता आपली भूमिका समजून, बरोबरच्या कलाकाराला समजून जेव्हा तुम्ही रंगभूमीवर करता, तेव्हा तुम्ही फार मोठा मैलाचा दगड अ, गाठत असता. तुम्ही एकमेकांच्या प्रेशरखाली काम केलत ना, तर तुमचं नाही बहरणं होणार किंवा लोकांनाही ते कळतं, की अरे हा पूर्ण खुलून काम नाही करत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या फक्त आणि फक्त आपल्या नाट्य क्षेत्रात होतात. मराठी माणसांमध्ये होतात. इतर हिंदी किंवा तिकडे होत नाहीत आणि त्यामुळे ते सगळे लगेच चित्रपटात आणि इतर ठिकाणी त्यांची नावं होऊन जातात. आमची हां. लोकं दाबली जातात. त्यांना हे आहे. म्हणजे आहे त्याला ना? काय करणार आपण ते माणसांचे स्वभावच तसे आहेत त्याला काय करू शकत नाही. नाही, नाही. म्हणजे आपल्या ना सगळ्याच क्षेत्रामध्ये हीच मानसिकता आहे. सगळ्या जगात पण आहेत की. आता राजकारणात काही कमी आहेत. म्हणजे बरोबर आहे. आपल्याला सगळं दिसतंय. हो. पण मला असं म्हणायचं की स्वतःवर विश्वास ठेवा. हां. स्वतःची गुणवत्ता वाढेल कशी ती बघा. स्वतःची बुद्धिमत्ता कशी वाढेल ती बघा. वाचन करा. वाचा. इतकं वाचन, विपुल वाचन आहे माझ्या मराठी याच्यावर. म्हणजे वेड्यासारखं मला असं वाटतं, की माझे पुढचे 5 ते 10 जन्म फक्त वाचनात जाऊ शकतात. इतकं विपुल. वाचण्यासारखं आहे. आणि खरं वाचला नाहीत तर तुम्हाला ते प्रेझेंट करताना व्हिज्युअलायझेशन नाही, कल्पनाशक्तीला अभाव, स्मरणशक्तीला तुमच्या ताण येतो आणि मग तुम्ही तुमचेच शिकार होता. बाकी कोणी आणि दुसऱ्याला दोष द्यायला बंद केलं पाहिजे. आपणच आपल्यासाठी खड्डा खणत असतो. आपणच आपल्याला पूर्ण प्रिपेअर करत नसतो. आपण आपल्याबद्दल एक वेगळे अ, गंडे घेऊन फिरत असतो आणि त्यातून ते जगतो आणि दुसऱ्याला न्यूनगंड कसा येईल त्याच्यामध्ये आपलं लक्ष जास्त म्हणजे स्वतःची प्रगती नाही. तर या सगळ्या गोष्टींतून बाहेर पडले पाहिजेत. माझी रंगभूमी अतिशय सशक्त आहे, सुंदर आहे. विविध विषय येत आहेत. नवीन-नवीन लेखक आपापल्या परीने करतायत. दिग्दर्शकांच्या कल्पनाशक्तीला दुमारे फुटलेले आहेत.
हल्ली तर मी एवढी नाटकं बघतो ना, इतकी सुंदर बसवलेली आहेत काहींनी आणि उत्तम काम करतायत. समजलत की नाही? पण तरीसुद्धा ही वृत्ती, खेकडा वृत्ती ही जरा आमच्या रंगभूमीला थोडासा शाप आहे.